नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत करते। दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, मात्र त्याआधी हेडलाईन्सवर एक नजर टाकूयात। एकनाथ शिंदेंसारखा मुख्यमंत्री मी माझ्या 35 वर्षाच्या काळात पाहिला नाही, संदीपान भुमरे यांचं वक्तव्य। कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा म्हणत महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून डॉक्टर सुनील देशमुखांची भाजपवर टीका। कोल्हापुरात केबिन्स प्रकरणावरून ठाकरे गट आक्रमक, महापालिकेसमोर केलं ढोल बजाव आंदोलन। पुण्यात राहुल गांधींच्या फोटोचा निषेध व्यक्त करत काँग्रेस विरोधात जोरदार आंदोलन। नमस्कार, हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। एकनाथ शिंदेंसारखा मुख्यमंत्री मी माझ्या 35 वर्षाच्या काळात पाहिला नाही, असं वक्तव्य शिंदे सेनेचे खासदार संदीपान भुमरे यांनी केलंय। जालन्यात आयोजित शिंदे सेनेच्या बूथ प्रमुख मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते हे बोलत होते। तर यावेळी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री असताना खूप कामं केली आहेत असं सांगत जितक्या योजना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आल्या तितक्या कधीच आल्या नाही असंही संदीपान भुमरे म्हणाले। तर शेतकऱ्यांसाठी योजना, मुलींचं शिक्षण, एसटी मध्ये सवलत, लाडकी बहिणी अशा सगळ्या योजना एकनाथ शिंदे यांच्या काळात आल्याचं संदीपान भुमरे यांनी बोलताना स्पष्ट केलंय। मुख्यमंत्री असताना खूप काही काम केलं। मी असा मुख्यमंत्री माझ्या काळात पाहिला नाही। 35 वर्षाच्या काळात अर्जुनरावना सुद्धा पाहिला नसेल असा मुख्यमंत्री। इतकं काम एकनाथ शिंदे साहेबांनी काम केलेले। म्हणून मला सांगायचं की एकनाथ शिंदे साहेबांनी खूप काही काम केली। तुम्ही आठवा, एकनाथ शिंदे साहेबांच्या काळात जितक्या योजना आल्या तितक्या योजना कधीच आल्या नाही। मग कोणती योजना घ्या, शेतकऱ्याची घ्या, मुलीचं शिक्षण घ्या, एसटी मध्ये सवलत घ्या, लाडकी बहीण घ्या, कोणत्या योजना घ्या, त्या एकनाथ शिंदे साहेबांच्या काळात आल्या। आणि आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांसाठी आपल्याला काम करायचंय। जे काही तुमच्या अडचणी, वानखेडे साहेबांनी अडचणी मांडल्या, घुगेंनी अडचणी मांडल्या, या अडचणी अर्जुनराव मी निश्चित सोडू, भास्करराव पण सोडू, कारण या तालुका लेवलच्या अडचणी आणि आपलं ठरलेलं आहे, आपला रेशू ठरलेला आहे। तिथं आमदार तिथं 7% त्यांना पद असतील, निधी असताना त्यांनी तर वरूनच ठरलेलं आहे। यानंतर यवतमाळमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत माजी मंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे। महिला आरक्षण विधेयक 2023 मध्येच मंजूर असतानाही निवडणुका डोळ्यापुढे ठेवून भाजप फेक नरेटिव्ह पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। तसंच कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा करत आपलं अपयश काँग्रेसवर ढकलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले। तर परिसीमन प्रक्रियेच्या नावाखाली राजकारण होत असल्याचाही त्यांनी आरोप केला। जेव्हा जेव्हा निवडणुका असतात, म्हणजे राज्यामध्ये निवडणुका असतात आणि तेव्हा जर लोकसभाचं अधिवेशन सेशन असेल तर निवडणुका असल्यामुळे ते सेशन कर्टन केलं जातं, कमी करण्यात आले। याच्यामध्ये तर असं झालं की बजेट सेशन काही दिवसापूर्वी होतं, त्या बजेट सेशनमध्ये हे 131 जे हे होतं ते संविधान मांडण्यात आलं होतं, संशोधन मांडण्यात आलं होतं, तेव्हा ते मांडलं नाही। आणि ऐन 5 राज्याच्या ज्या निवडणुका आहेत, आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, पांडिचेरी, आसाम, या सगळ्या त्याच्यामध्येच हे बिल मांडण्यात आलं। आणि म्हणजे एका ठिकाणी प्रत्येक वेळेस समजा निवडणुका असल्या म्हणजे अधिवेशन कमी करण्यात आलं, हे तर अधिवेशनाच्या पदात हे मांडण्यात आलं, हे तर 4 जून नंतरही मांडण्यात आलं असतं। त्यामुळे शंका आली की बा का एवढी ही घाई करून राहिले। बरं, या जेव्हा हे अधिवेशन आपलं हे मांडण्यात आलं तेव्हा जवळजवळ 298 दुरुस्तीच्या बाजूने मतदान झालं आणि विरोधात 230 मतदान झालं। म्हणजे 522 खासदारांनी मतदान केलं, त्याच्यापैकी 298 खासदारांनी त्या विधेयकाच्या बाजूने मतदान केलं व 230 लोकांनी विरोधात मत केलं। आणि हे विधेयक पास होण्यासाठी 352 मतं पाहिजे होते आणि हे विधेयक पडलं। ज्या दिवशीपासून हे विधेयक पडलं तेव्हापासून त्यांनी पुन्हा देशामध्ये गदारोळ सुरू केला की काँग्रेस पक्षाचा हा महिलांना विरोध आहे, त्यांना 33% रिझर्वेशन आम्ही देऊ इच्छितो, पण काँग्रेस पक्ष हे महिला विरोधी असल्यामुळे हे त्यांनी विधेयक पाळलं। तुम्ही जर लक्षात घेतलं असेल तर हेच विधेयक हे विधेयक 2023 मध्ये सप्टेंबरमध्ये एकमताने पास झालं। फक्त 2 खासदारांनी याला विरोध केला होता, ते दोन्ही खासदार हे MIMचे होते। आणि स्वतः पंतप्रधान मोदीजींनी स्वतःचं स्वागत करून घेतलं, त्यांच्या मुख्यालयामध्ये मोठं स्वागत झालं आणि एक मोठं आम्ही हे केलं।
आता 2023 मध्ये जे विधेयक पास झालं ते 2026 पर्यंत, बरं ते विधेयक पास झाल्यानंतर त्याची राष्ट्रपतीची सही सुद्धा झाली. कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटाने शिंदे गटाच्या कथित अनधिकृत केबिन्सवर कारवाई न झाल्याचा आरोप करत महापालिकेसमोर आज ढोल बजाव आंदोलन केले. जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध केलाय. येत्या 15 दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा आणि जशास तसं उत्तर देण्याचा इशाराही त्यांनी दिला. महानगरपालिकेचे अधिकारी व शिंदे गटाचे पदाधिकारी, अधिकारी असो पदाधिकारी असो, अक्षरशः कुंभकर्णासारखे झोपलेल्या अवस्थेत असतात. आत्ताच ज्यांना आम्ही निवेदन दिलं अतिक्रमणच्या संदर्भात त्यांना मी स्पष्ट विचारले की ज्या केबिन शिंदे गटाच्या माध्यमातून लावलेले आहेत त्या अधिकृत आहेत की अनधिकृत आहेत. ते निरुत्तर झाले, त्यांना उत्तर देता आलं नाही. उत्तर देता आलं नाही म्हणून मी पुन्हा त्यांना एक प्रश्न विचारला की जर तुम्ही केबिन्स काढणार नसाल तर दबाव तुमच्यावर कोणाचा आहे? या कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीमधील गोरगरिबांच्या गाड्या महानगरपालिकेच्या प्रशासनाने उचलून फेकल्या. त्या केबिन्स ज्या ठिकाणी अनधिकृत आहेत त्या केबिन्सवर अक्षरशः जेसीबीनं ओरबडलं. त्या गोरगरिबांचं नुकसान झालं. मी कालच माझ्याकडे एक व्हिडिओ आलाय साहेब, त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय एका बिर्याणी गाडी हातगाडी, तिची गाडी अक्षरशः मोडतोड करून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी उचलून फेकली. मग जर शिंदे गटाचे पदाधिकारी, शिंदे गटाचे नेते मंडळी अशा अनधिकृत केबिन्स टाकून काय मिळवतात? ते केबिन कशासाठी अनधिकृत, हा माझा मूळ प्रश्न आहे. जनतेच्या विरोधात तुम्ही रस्त्यावर येता आणि जनतेच्या विरोधात तुम्ही अतिक्रमण काढता, मग शिंदे गटाच्या केबिन्स न काढण्यामागचा महानगरपालिकेचा हेतू का? यासाठी आजचं ढोल बजाव आंदोलन जेणेकरून महानगरपालिकेच्या प्रशासनाला जाग येऊ दे यासाठी आजचे आंदोलन होतं. आणि जर यदा कदाचित महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जर ह्या केबिन्स काढल्या नाहीत, शिंदे गटाने केलेलं अतिक्रमण कोल्हापूरचं विद्रुपीकरण काढलं नाही, तर 100% आम्ही त्या केबिन्सच्याच बाजूला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची ओरिजिनल शिवसेनेचे आम्ही केबिन्स तिथं टाकू. आणि जर त्या केबिन्सला महानगरपालिकेच्या कुठल्याही अधिकाऱ्यांना हात लावण्याचा प्रयत्न केला तर त्यांना शिवसेनेच्या पद्धतीने आम्ही उत्तर देऊ. कोल्हापुरात आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण चिघळलंय. प्रकाशकाला धमकी दिल्याच्या प्रकरणावर खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांनी तीव्र प्रतिक्रिया देत असं वक्तव्य जनता सहन करणार नाही असं स्पष्ट म्हणालेत. कुणाबद्दल काय बोलायचं याचं त्यांना भान ठेवायला हवं होतं असा इशाराही त्यांनी दिला. तर या प्रकरणात सरकारने तातडीने कारवाई करावी अशी मागणी करत राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसतात. जनता ते काही सहन करणार नाही आणि कोणाच्या बद्दल काय बोलायचं त्यांना समजायला पाहिजे. पण प्रकाशकाला तर धमकी दिलीच, मात्र पानसरे असतील त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल देखील अपशब्द त्या सगळ्या एकूण संभाषणामध्ये दिसत आहेत बोलता. सरकारनं तातडीने कारवाई करावी असं वाटते का आपल्याला? आता जी काय कारवाई शासनाला योग्य वाटते त्यांना लवकर विचार केलाच पाहिजे त्यांनी. आणखीन तिथेही आपण पाहतोय की कधी कधी काही गोष्टी लगेच होत नाहीत. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुण्यात राजकीय वातावरण तापलंय. भाजप महिला आघाडीने बालगंधर्व चौकात काँग्रेस विरोधात जोरदार आंदोलन करत राहुल गांधींवर निशाणा साधलाय. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारत निषेध व्यक्त केलाय तर घोषणाबाजी देखील केली आहे. महिला आरक्षणाला काँग्रेस विरोध करत असल्याचा आरोप करत 2029च्या निवडणुकीत काँग्रेसला याची राजकीय किंमत मोजावी लागेल असा इशाराही देण्यात आलाय. आपण जर ती प्रेस बघितली तर त्याच्यामध्ये म्हणतात ते की आम्ही सुद्धा नारी शक्तीचा सन्मान करतो. आम्ही युपी मध्ये आम्ही 40 महिला दिल्या आणि 40 पैकी 2 आल्या, त्यात काही असं म्हणत त्यांना हसू फुटलं. ही इतकी निंदनीय गोष्ट आहे की एक महिला असून स्वतःच्या पार्टीमधल्या महिलांना सुद्धा त्यांनी तेवढी किंमत किंवा तेवढं हे दिलं नाही. त्यामुळे हे सरकार तसं नारीच्या विरोधात आहे, महिलांच्या विरोधात आहे. हा बिल एवढा महत्वाचा होता तर 2023लाच हा बिल पास झाला होता, तेव्हा का लागू केला नाही असा प्रश्न विरोधक करतात. मला असं वाटतंय पत्रकार बंधू तुम्ही सगळे ज्ञानी आहात. देवेंद्रजींनी याच्याबद्दल खूप क्लिअर शब्दात सांगितलेलं आहे की हे अमेंडमेंट जे होतं
ते आपण 23 मध्ये जर का अमेंडमेंट केलं असतं तर त्याच्या पूर्वीची जी गोष्ट आहे डिलिमिटेशन म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी सेन्सेस हे सगळे त्याच्यावर डिपेंड होते. त्यामुळे आत्ताची जी करेक्ट वेळ होती ती आत्ता जर का तुम्ही केलं तर त्याप्रमाणे जनगणना आणि पुढच्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि त्यामुळे हे सगळे एकत्रित विषय आहेत, ते एकत्रित व्हायला पाहिजे. त्यामुळे हा ऍक्ट हा नारी शक्तीच्या बरोबर आहे आणि हा कायदा झाला तर आमच्या सारख्या महिलांवर अन्याय होणार नाही. मी एक SC प्रवर्गातनं येणारी महिला आहे. या बिलामध्ये 13% हून जास्त महिला SC येणार होत्या आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांवर याचा परिणाम होतोय. त्यामुळे याच्यावर विचार करावा विरोधकांनी. NCERTच्या विरोधात साताऱ्यात आज जोरदार एल्गार पुकारण्यात आला. इयत्ता 8वीच्या इतिहासाच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा हटवल्याच्या निषेधार्थ छत्रपती घराण्याच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. तर साताऱ्यातील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली आहे. छत्रपती घराण्यातील वृषालीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध मोर्चा पार पडला. यावेळी बोलताना वृषालीराजे भोसले यांनी 8वीच्या इतिहासाच्या पुस्तकात पुन्हा नकाशाचा समावेश करा, अन्यथा पुणे मुंबईसह राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलाय. NCERTने 8वीच्या पाठ्यपुस्तकातनं मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा जो नकाशा होता तो पूर्णपणे वगळून टाकलेला आहे. याच्यासाठी त्यांनी काहीही ठोस पुरावे सादर न करता हे दुष्कृत्य केलेलं आहे. आणि छत्रपती घराण्याच्या वतीने स्वतः मी इथं आज उपस्थित आहे. सर्व माझ्या बरोबरचे जे शिव शंभू भक्त आहेत त्यांच्या वतीने या निर्णयाचा तीव्रपणे आम्ही सर्वजण निषेध करत आहोत. या आंदोलनाचा किंवा आम्ही जो आत्ता आवाज उठवलाय त्याचं जर दखल घेतली गेली नाही तर याच्या पुढं हे एक जन आंदोलन होईल आणि आम्ही याचिका देखील लॉफुली छत्रपती घराण्याच्या वतीने आम्ही लॉफुली कोर्टात पण जायचं कमी करणार नाही. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात न्यायालयाने आरोपी अहफाज खान मंसूर खान याला 27 एप्रिल 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर मानव दीपक सुगंधे, इम्रान मो साबिर आणि शेख नावेद शेख हसन यांना न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली आहे. तर याच निर्णयामुळे तपास अधिक तीव्र होण्याची शक्यता असून पोलिसांकडून पुढील पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे. अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे आशा सेविका भरती प्रक्रियेत अनियमिततेचा आरोप समोर आलाय, ज्यात पात्र उमेदवारांना डावलल्याचा आरोप करत उपोषण सुरू असून एक गर्भवती महिला आपल्या लहान मुलासह उपोषणाला बसली आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी पुन्हा भरतीचं आश्वासन दिलं असलं तरी आंदोलनकर्त्यांनी त्यावर अविश्वास व्यक्त केलाय. तर यावेळी आत्मदहनाचा इशारा देत प्रशासनावर दबाव वाढवण्यात आलाय. नमस्कार, मी राहुल भगवंतराव उके, मुक्काम पोस्ट वलगाव, तालुका जिल्हा अमरावती. आमच्या वलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दिनांक 6/4/2026 रोजी आशा स्वयंसेविका या पदाकरिता जे पात्र उमेदवार होते त्यांना अंतिम यादीमध्ये त्यांची नावं आलेली आहेत आणि अंतिम यादीमध्ये नावं येऊनसुद्धा तालुका आरोग्य अधिकारी तथा तालुका समूह संघटक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना नियुक्तीपत्र अजूनपर्यंत मिळालेले नाही आहेत. आणि तरीसुद्धा आम्ही त्यांना वारंवार विनंतीपत्र दिलेत, परंतु ही प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे असे आम्हाला सांगण्यात आलेले आहे. तिसऱ्या मुलाखतीमध्ये व्हिडिओ शूटिंगसुद्धा घेण्यात आली होती आणि डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे आहेतच. पारदर्शकपणे प्रक्रिया पार पडली होती, तरीसुद्धा आम्हाला डावलण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आम्ही राहुल भगवंतराव उके, माझी गर्भवती पत्नी नीता राहुल उके, तसेच मनीष हरणे आणि मिनलताई रंगारी आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहे. आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आणि गैरप्रकार करणारे प्रशासनातील कर्मचारी, जिल्हा आरोग्य अधिकारी पारिशे साहेब, तसेच तालुका आरोग्य अधिकारी मनीषा सूर्यवंशी आणि तालुका समूह संघटक हर्षा बागळे, जोपर्यंत या तिघांनाही पदमुक्त करण्यात येत नाही व आमचे
पात्र उमेदवार आशामध्ये निवड झालेले पात्र उमेदवार यांना नियुक्तीपत्र मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहे आणि आमच्या मुलांचं आणि माझ्या गर्भवती पत्नीचं कमी जास्त काही झाल्यास व त्या बाळाचं काही नुकसान झाल्यास याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील व प्रशासनातील या संबंधित असणारे कर्मचारी जबाबदार राहतील. बस एवढीच माझं म्हणणं आहे. यानंतर भंडाऱ्यात आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन आक्रमक झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचं सामूहिक वाचन करत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवलाय. येत्या 28 एप्रिलला आमदारांच्या घरासमोर जाऊन पुस्तक वाचन करत आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय. तर आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. अमरावतीत लाईफ डेव्हलपमेंट सोसायटीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अमरावती भूषण पुरस्कार 2026 हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 50 मान्यवरांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. तर पुरस्कार हा नव्या कार्याची सुरुवात असतात असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं. प्रेरणादायी वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याने उपस्थितांना नवी ऊर्जा दिली आहे. तर या बातमीसह आजच्या बुलेटिनमध्ये इथंच थांबूयात. धन्यवाद.